हॅलो लर्नर्स, वेलकम टू द सक्सेस स्टडी चॅनल. तर आता सगळ्यांच्याच युनिट टेस्ट जवळ आलेला आहे, बट आय होप तुम्ही नक्कीच स्टडी सुरू केली असणार. बट आता ग्रामरचे टॉपिक्सचे जे आहे ते मार्क्स कसे कवर करणार? बऱ्याच जणांना ग्रामर खूप अवघड जातं. त्याच्यासाठी मी घेऊन आली तुमच्यासाठी 8 ग्रामरचे टॉपिक्स. त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट सेक्शन काय असणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय प्रॅक्टिस करायचं आहे तर ते बघूया. सो फर्स्ट टॉपिक आहे आपला टेन्सेस. त्याच्यामध्ये व्हॉट टू फोकस ऑन, तर आपल्याला कशावर फोकस करायचं आहे? आयडेंटिफाईंग द टेन्सेस ऑफ अ सेंटेन्सेस, आयडेंटिफाईंग द टेन्सेस ऑफ अ सेंटेन्स अँड चेंजिंग अ सेंटेन्स फ्रॉम वन सेंटेन्स टू अनदर. जसं की एक्झाम्पल, सपोज तुम्हाला सिम्पल पास्ट टेन्स आला आहे तर त्याला तुम्हाला पास्ट परफेक्टमध्ये किंवा पास्ट कंटिन्युअन्समध्ये अशा प्रकारे चेंज करावं लागेल. देन वाय इट्स इम्पॉर्टंट? बिकॉज यू विल फाइंड इट इन अ डू ॲज डायरेक्टेड सेक्शन. जो एक ग्रामरचा सेक्शन असतो त्याच्यामध्ये डू ॲज डायरेक्टेड हा क्वेश्चन नक्कीच येतो. तर आता एक्झाम्पल क्वेश्चन काय येईल? सपोज हे एक एक्झाम्पल आहे, हेच येईल असं नाही आहे, पण हे एक्झाम्पल आहे. आय रोट अ लेटर. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला? आयडेंटिफाय द टेन्स. आता याचा टेन्स कोणता आहे? आय रोट अ लेटर. काय आला आहे? पास्ट टेन्स आला आहे. मग हा काय आहे? सिम्पल पास्ट टेन्स झाला. नेक्स्ट टॉपिक आहे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. त्याच्यामध्ये फोकस कशावर करायचा आहे? चेंजिंग सेंटेन्सेस फ्रॉम ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस. जे ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह होत आहे अँड वाईस वर्सा. याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट आहे? दिस इज अ गॅरंटेड क्वेश्चन. याच्यावर तुम्हाला 1 मार्कचा क्वेश्चन येतोच एक्झाममध्ये. आता एक्झाम्पल क्वेश्चन कसं येणार? शी हेल्प्स द पुअर. काय सांगितलं? शी हेल्प्स द पुअर. ती गरिबांना मदत करते. याच्यामध्ये आपल्याला चेंज द व्हॉइस करायचा आहे. तर तो तुम्हाला व्हॉइस ॲक्टिव्हमध्ये येतो, पॅसिव्हमध्ये येतो. मग आपण त्याचा व्हॉइस चेंज केलेला आहे. द पुअर आर हेल्प्ड बाय हर. काय ॲड केलं आहे? जो द पुअर होता तो इकडे फर्स्टला घेतला अँड देन आर हेल्प्ड बाय हर. नेक्स्ट टॉपिक आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. याच्यामध्ये कशावर फोकस करायचा आहे? कन्वर्टिंग डायरेक्ट कोट्स इन टू अ रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच म्हणजेच डायरेक्ट इनडायरेक्ट आहे. पेइंग अटेन्शन टू द चेंजेस इन अ प्रनाउन्स. तर चेंजेस कशात होणार आहे? प्रनाउन्स, टेन्सेस अँड ॲडवर्बमध्ये. याच्यामध्ये इम्पॉर्टंट हा पण एक गॅरंटेड क्वेश्चन आहे. ही सेड आय एम बिझी नाव. याचा स्पीच इनडायरेक्ट स्पीचमध्ये चेंज करायचा आहे. अल्टरनेटिव्ह पण येऊ शकतं. तुम्हाला कधी कधी इनडायरेक्ट देऊन डायरेक्ट स्पीचमध्ये पण चेंज करायला लावू शकतात. बट एक्झाम्पल लिहितो आहे म्हणून आपण ही सेड आय एम बिझी नाव. ही सेड दॅट ही वॉज बिझी देन. ह्याचं काय रूपांतर झालं आहे? इनडायरेक्ट स्पीचमध्ये झालं आहे. नाव कमिंग टू द नेक्स्ट टॉपिक विच इज अ सेंटेन्स टाइप्स. ह्याच्यामध्ये कंपाऊंड, सिम्पल, जे कंपाऊंड, सिम्पल, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे ते येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय फोकस करायचं आहे? आयडेंटिफाईंग द सेंटेन्स टाईप अँड कन्वर्टिंग वन टाईप टू अनदर. सेंटेन्सला आयडेंटिफाय करायचं आहे, त्याचा कोणता टाईप आहे, आणि त्याला कन्वर्ट करायचं आहे इंटू वन टाईप टू द अनदर टाईप. फॉर एक्झाम्पल, जॉईनिंग 2 सिम्पल सेंटेन्सेस टू मेक अ कंपाऊंड और कॉम्प्लेक्स. आता जे 2 सिम्पल सेंटेन्स असतात त्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय? दिस इज अ की स्किल फॉर अ सेंटेन्स कन्स्ट्रक्शन अँड ॲनालायसिस. ही काय मेन की आहे? जे आपण जे सेंटेन्सेस जे कन्स्ट्रक्ट करतो, जे 2 वाक्य आपण बनवतो त्याच्यामध्ये काय आहे? मेन की आहे. अ स्किल फॉर सेंटेन्सेस आहे. एक्झाम्पल्स. आता एक्झाम्पल क्वेश्चनमध्ये कसा क्वेश्चन येऊ शकतो? ही इज रिच. इथे काय फुल स्टॉप आला आहे. ही इज रिच, ही इज नॉट हॅपी. हे काय आहे? हाय आणि हाय, हे 2 काय झाले? जॉईनिंग 2 सिम्पल सेंटेन्सेस झाले. काय झाले? 2 सिम्पल सेंटेन्सेस झाले. तर आपल्याला काय करायचं? जॉईन करायचं आहे. आता जॉईन इंटू अ कंपाऊंड सेंटेन्स करायचा आहे. कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्सचे टाईप्स आहे. ओके, तर आपल्याला याच्यामध्ये कसं करायचं? कंपाऊंडमध्ये करतो. तुम्हाला कॉम्प्लेक्समध्ये पण येऊ शकतो, पण आता सध्या पण कंपाऊंडमध्ये करतो. तर ही इज रिच, काय ॲड केलं आपण? कॉमा आणि बट. ही इज रिच, कॉमा, बट ही इज नॉट हॅपी. तर आपण इथे थोडक्यात 2 सिम्पल सेंटेन्सला जॉईन केलं आहे विथ अ कंपाऊंड वर्ड. ओके, आपला नेक्स्ट टॉपिक आहे 5th पॉईंट, क्लॉजेस. क्लॉजेसमध्ये नाउन, ॲडजेक्टिव्ह अँड ॲडवर्बचे टाईप्स येणार आहे. याच्यामध्ये कशाला फोकस करायचं आहे? आयडेंटिफाईंग द
सबऑर्डिनेट क्लॉज इन अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि नेमिंग इट्स टाईप. आता याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे, एखादा कॉम्प्लेक्स सेंटेन्स तुम्हाला दिला जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की हा कोणता क्लॉज आहे आणि हा कोणता क्लॉजचा टाईप आहे. फोकस कशावर करायचं आहे? फॉर अंडरस्टँडिंग अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स स्ट्रक्चर. जे काही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस असतात त्यांचं स्ट्रक्चर इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामध्येच तुम्हाला नाउन कोणता, ॲडजेक्टिव्ह कोणता, ॲडवर्ब कोणता असे क्लॉजेस जे आहेत ते ओळखायला हेल्प होणार. तर एक्झाम्पल क्वेश्चन कसं येणार तुम्हाला? आय नो वेअर ही लिव्स. काय सांगितलं आहे? आय नो वेअर ही लिव्स. याचा तुम्हाला क्लॉज आयडेंटिफाय करायचा आहे. तो बोलला की आय नो वेअर ही लिव्स. त्याचं काय आलं आहे आपल्याकडे? नाउन क्लॉज आला आहे. हा कोणत्या टाईपचा क्लॉज आहे? हा आहे नाउन क्लॉजचा टाईप. सॉरी, हा आहे नाउन क्लॉज. नाउ मूविंग टू द नेक्स्ट. नाउ नेक्स्ट पॉईंट आहे आपला क्वेश्चन टॅग्स, जो की खूप इझी आहे, इझी स्कोरिंग टॉपिक आहे. त्याच्यामध्ये काय फोकस करणार आहे? ॲडिंग टू द करेक्ट क्वेश्चन टॅग टू अ स्टेटमेंट. रिमेंबर द रूल. आता त्याच्यामध्ये 2 रूल्स आहे. पॉझिटिव्ह स्टेटमेंटला निगेटिव्ह टॅग लावायचा आहे, निगेटिव्ह स्टेटमेंटला पॉझिटिव्ह टॅग लावायचा आहे. इम्पॉर्टंट काय आहे? मी जसं तुम्हाला आधी सांगितलं का हा इझिएस्ट स्कोरिंग टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली तुमचा स्कोर मिळवू शकतात. लाईक 1 मार्कासाठी बहुतेक येतो तो, तर तो 1 मार्क तुमच्या हातात आहे. एक्झाम्पल कसं येणार? यू आर अ स्टुडंट, ॲड अ क्वेश्चन टॅग. एक सेंटेन्स येईल तिथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये सांगेल की ॲड अ क्वेश्चन टॅग. यू आर अ स्टुडंट, आरंट यू. काय ॲड केलं आहे आपण? आरंट यू. आता यू आर विचारलं गेलं आहे म्हणून आपण आरला उचललं आणि then इथे आरंट यू केलेलं आहे. Moving to the next. Now, next topic is modal auxiliaries. So what do you want to focus on it? Using the correct modal verb, म्हणजेच can, could, should, must, may, might and so on etc. Based on the function given in the bracket, also ability आणि advice obligation. तर हे काय फंक्शन झालं जे एक ॲबिलिटीवर तुम्हाला सांगावं लागेल किंवा ॲडवाईसवर तुम्हाला सांगावं लागेल किंवा एक ऑब्लिगेशनवर तुम्हाला सांगावं लागेल. इम्पॉर्टंट काय असणार आहे? तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचं की कोणता हेल्पिंग वर्ब येणार याच्यामध्ये. आता एक्झाम्पल क्वेश्चन कसं येईल? यू रिस्पेक्ट युअर एल्डर्स. आता इथे तुम्हाला मॉडल वर्ब यूज करायचा आहे, मॉडल ऑक्झिलरी यूज करायचा आहे जो की ऑब्लिगेशन सांगणार आहे. देन आन्सर काय येणार आहे? यू मस्ट ऑर शुड. मस्ट आणि शुड हे काय ऑब्लिगेशन मॉडल ऑक्झिलरी आहे, तर किंवा शुड पण चालेल आणि मस्ट पण चालेल. देन यू मस्ट रिस्पेक्ट युअर एल्डर्स ऑर यू शुड रिस्पेक्ट युअर एल्डर्स. मुव्हिंग टू द नेक्स्ट. लास्ट बट नॉट द लिस्ट, हा आहे शेवटचा टॉपिक, डिग्रीज ऑफ अ कम्पॅरिझन. नाव याच्यामध्ये तुम्हाला काय फोकस करावं लागणार आहे? चेंजिंग द डिग्री ऑफ अन ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हची डिग्री चेंज करायची आहे. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह म्हणजे जे वर्बचे 3 फॉर्म्स आहेत. ओके. विदाउट चेंजिंग द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. जो सेंटेन्स दिलेला आहे त्याचं मिनिंग न चेंज करता तुम्हाला तो डिग्रीज ऑफ कम्पॅरिझनमध्ये कन्वर्ट करायचा आहे. लाईक सुपरलेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल किंवा कंपॅरेटिव्ह असेल. इम्पॉर्टंट कशामध्ये येणार आहे? हा डू ॲज डिरेक्टेड सेक्शनमध्येच येऊ शकतो हा जो क्वेश्चन आला तर. तर एक्झाम्पल काय याचं? नो द मेटल इज हेवी as heavy lid. No other metal is as heavy as a lid. तो याला आपल्याला कसं चेंज करायचं आहे? सुपरलेटिव्हमध्ये करायचं म्हणजे वर्बचा 3rd फॉर्म. राईट. लीड इज द हेवीएस्ट. वर्बचा 3rd फॉर्म काय आला आहे? EST. मग नो अदर मेटल इज ॲज हेवी ॲज अ लीड हा तसाचा तसा आपण घेतला आहे, फक्त तिथे आपण सुपरलेटिव्ह चेंज केलं आहे. हेवीला आपण वीचा 3rd फॉर्म केला आहे, V3 लावला आहे. लीड इज द हेवीएस्ट ऑफ ऑल मेटल्स. सेंटेन्स तोच आहे, म्हणजे सेंटेन्स आपण थोडा चेंज केला आहे, वर्बचा 3rd फॉर्म यूज केला आहे, बट जो मिनिंग आहे जे सांगितलं गेलं विदाउट चेंजिंग द मिनिंग ऑफ अ सेंटेन्स. सेंटेन्स चेंज झाला पण मिनिंग काय त्याचा तोच आहे. तर हे होते तुमचे टोटल 8 इम्पॉर्टंट टॉपिक्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू. जो की इट टेस्ट मल्टिपल ग्रामर रूल्स वन्स. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल क्वेश्चन कसे येईल? ही सेड आय एम बिझी नाव. आता याला काय करायचं आहे? इनडायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. इनडायरेक्ट किंवा डायरेक्ट पण आहे, कधी कधी अल्टरनेटिव्ह पण येऊ शकतं. तर इनडायरेक्टमध्ये कसं आलं त्याचं? ही सेड दॅट ही वॉज बिझी दॅन. हे इनडायरेक्ट बोललो आहे, काही फॉर्मल वेनी बोललो आहे.
फक यू यार, हट. काय झालं? तुम्ही कंटाळता. याचं एक्झाम्पल क्वेश्चन काय आहे, ही सेड आय एम बिझी नाव. याला आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. अल्टरनेटिव्हमध्ये पण येणार किंवा लाईक कधी तुम्हाला डायरेक्ट स्पीचमध्ये पण करायला लावणार. तू शांत बस यार.